पंढरपूरला जाऊनही 90% लोकांना माहिती नाही या नदीच्या मधोमध असलेलं एक गुप्त मंदिर आणि जिथे आजही भगवान कृष्णांच्या पावलांच्या खुणा आहेत. तुम्ही कधी पाहिलं का? जर नाही पाहिलं असेल तर हा व्हिडिओ आत्ताच सेव्ह करा, कारण पुढच्या पंढरपूर ट्रिपला तुम्हाला याची नक्की गरज पडणार आहे. नमस्कार मंडळी, मी चंद्रपूरचा रोशन आणि स्वागत आहे तुमचं इट्स रोशन व्लॉग्स मध्ये. आज मी तुम्हाला घेऊन चाललोय पंढरपूर मधल्या अशा एका जागी जी अजूनही खूप लोकांच्या नजरेआड आहे. चंद्रभागा नदीच्या तीरावर ना पुंडलिक मंदिराजवळून ना आपल्याला नाव घ्यावी लागते, कारण नदीच्या अगदी मधोमध आहे पंढरपुरातलं नारद मुनींचं मंदिर. स्थानिक नाव चालवणाऱ्या काकांशी बोलताना मला ना एक आख्यायिका कळली. म्हणतात नारद मुनींनी एकदा पांडुरंग आणि रुक्मिणी यांच्यात वाद लावला आणि याच रागाच्या भरात पांडुरंगांनी त्यांना नदीच्या अगदी मधोमध स्थान दिलं. हे आहे नारद मुनीचं टेम्पल. इथं विठ्ठल आणि रुक्मिणीमध्ये एक कळ लावली होती. कड म्हणजे भांडण लावलं होतं, त्यामुळे पांडुरंगांनी जागा पाण्यामध्ये दिलेली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात नदीच्या मधोमध असलेलं नारद मुनींचं हे एकमेव मंदिर असल्याचं सांगितलं जातं आणि त्याच्याच शेजारी आहे पंढरपूरचं विष्णुपद मंदिर. मान्यता अशी आहे, भगवान कृष्ण आपल्या बालमित्रांसोबत आणि गायीसोबत इथे येत असत आणि त्यांच्या पावलांच्या तसेच गायींच्या खुणा देखील इथे आजही पाहायला मिळतात. हे विष्णुपद मंदिर आहे. हे विष्णू भगवंताचे पाऊल खुणा इथं उमटलेल्या जागा आहे. हे इथं दोन नदीचा संगम आहे, चंद्रभागा आणि पुष्पावती, आणि पाण्याच्या मध्यभागी नारद मुनीचे मंदिर आहे. आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये पांडुरंग परमात्मा 1 महिना विसरण्यासाठी राहिलेले ठिकाण आहे. पंढरपूरला लाखो भाविक येतात, पण ही जागा अजूनही लोकांना माहितीच नाहीये. मी एकटाच गेलो होतो म्हणून थोडं जास्त भाडं लागलं, पण ग्रुप असेल तर साधारणतः प्रति व्यक्ती 50 ते 100 रुपयात तुम्हाला नावेतून प्रवास करता येऊ शकतो. पुढच्या वेळेला पंढरपूरला गेलात ना तर ही जागा नक्की एक्सप्लोर करा. अशा लपलेल्या कमी लोकांना माहिती असलेल्या धार्मिक आणि ऐतिहासिक जागांसाठी ना मला आत्ताच फॉलो करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आत्ताच सेव्ह करा आणि पंढरपूरला जाणाऱ्या मित्रांशी नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.